आज गेलतो फिरोज शेठची इथं बकरी ईदला. अभी मजा आएगा ना भिड़. मारला मांगाला जॅकवर परफ्यूम, निघलो मग लगे नाश्ता करायला नाक्यावर आलो. नाक्यावर ना घेतलं मेंदू वडा खायला आणि मग त्याच्या नंतर घेतला मसाला डोसा. बसलो गाडी ना चाललो होतो फिरोज शेठची इथं ईदला, कारण की दरवर्षी जातो आम्ही. यंदा पण चालले आहोत. आपल्या सोबत किरण दादा आणि कनिश. पोहोचलो मग इथं मुंबऱ्याला. तर या साईडला मांडव घातलेला होता ना, बघता होतो मुन्नाबाई आणि प्रितेशदा पण आलेला. मग त्यांना पण घेतला माझ्या ब्लॉग मध्ये. नंतर या साईडला मग बकरे काप होतं ना, मग या साईडला तोर होतं. दुपार झाली मग बसलो आता लगेच जेवायला सगळं आम्ही. जेवलो ना त्याच्या नंतर यांना लगे खिचडा. बाहेर आलो ना, यो भाई शेंगतो ना भूक लागली. याला इंगलं बरं तिथं होता जेवायला, तर जेवला का ना. तसंच मग लगे फिरोज शेटने यांना मटणाच्या पिशव्या वाटाला. तर आता जेव ना जाऊ घरा. या भाईने आवरा मटण घेतलेला की महिना बघ कपणार ना. त्याला विचारलं आवरा मटण कला, तर बोलतो बाजूवाल्याना वाटणार बोलतं. तसंच मग फिरोज शेठ शेंगतो बोलतो बकरा अजूनच बोलतो उद्या कापाचं ते बघा बोलतं. चला आता जाऊ बघायला. इथं आलो ना, बघता होता बॅनरवर 400 रुपये बकऱ्याचा रेट टाकलेला. तर लगे या भाईनी यांना एक बकरा उचलू. नंतर चाललो दुसरी इथं बघायला. तसंच बघता होतं यो बकरा की बकरी आहे. दुसरे बकरे जर बघला तर आउट ऑफ कंट्रोल होतील डायरेक्ट. भाई कोणचाच नाही ऐकणार ना. नंतर निघलो मग तसाच घरा जायला. कनिश भाई पण ब्लॉग बनवतो गाईज, तर तुम्ही नक्की त्याला सपोर्ट करा. याचं नाव आहे कनिश ब्लॉगर. बसलो गाडी ना, चाललो होता घरा जायला. घरात पोहोचलो ना, बघता होता पप्पा एकदा बोलतो संध्याकाळच्या बोलतात डाल मुंडी खायची बोलतो. चला गाईज, आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि लाईक करा. बाय बाय.